नमस्कार मित्रांनो, वामन पुरोडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। खूप दिवसानंतर मी सिंधुदुर्गात आलो आहे आणि सिंधुदुर्गामध्ये प्रवास करताना आत्ता मी चाललो आहे 0 पॉईंटला। कुडाळमध्ये आहे मी सध्या, दुपारची वेळ आहे। कुडाळवरून मी प्रवास करतो आहे, झाराप 0 पॉईंटपर्यंत जाईन आणि तिथून मी वेंगुर्ल्यासाठी एक्झिट घेईन। तर या प्रवासादरम्यान हा जो हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, तो सध्या कसा आहे, मध्ये कोणकोणती गावं येतात, त्यानंतर हा जो प्रवास होतो आहे माझा, त्या पूर्ण प्रवासाचा व्लॉग मी शूट करेन। फार मोठा प्रवास नाही आहे अर्थात, कारण आता पूर्वीसारखं हे अंतरही राहिलं नाही आहे। आता मुंबई गोवा हायवे जो आपल्या सिंधुदुर्गात विशेषतः जो इतका चांगल्या पद्धतीने बांधला गेला आहे, त्यामुळे आपण 8 ते 10 मिनटामध्ये पोहोचतो आणि तिथून एक्झिट घेतो वेंगुर्ल्यासाठी। त्यामुळे आता फार वेळ लागत नाही। सो पूर्ण प्रवास जो आहे त्यात मी तुम्हाला दाखवेन मध्ये मध्ये कोणती गावं येत आहेत आणि कशी स्थिती आहे। मित्रांनो, आता आपण लगेच पोहोचलोत पिंगुळीमध्ये। मोडका वड तुम्हाला माहिती असेल, पूर्वी फार वेगळं दिसायचं चित्र, आता फार वेगळं दिसतं। जर तुमच्या जुन्या स्मृती असतील तर आता तुमच्या लक्षातही येणार नाही की जर तुम्ही आत्ता 15 वर्षांनी वगैरे असं जर आलात, अगदी 10 वर्षांनी जरी आला असाल तरी तुमच्या लक्षात येणार नाही, एवढे बदल झाले तिथे। आणि ते बदल झाले त्या हायवेमुळे। बऱ्याच ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन आणि रिस्ट्रक्चरिंग झालं आहे, त्यामुळे सगळं बदलल्यासारखं वाटतं। बाकी तुम्ही स्थिती बघता, अतिशय सुंदर आहे या हायवेची स्थिती। मी प्रवास करतो आहे मुद्दाम, मी इथूनही एक्झिट घेऊ शकलो असतो कुडाळमधून वेंगुर्ल्यासाठी, पण म्हटलं जरा तुम्हाला पुढचा जो रस्ता आहे सिंधुदुर्गातला तो दाखवावा आणि कशी त्याची स्थिती आहे ती दाखवावी, त्यामुळे मुद्दाम तुम्हाला मी इकडून घेऊन आलो। आत्ता आपण टेमधुरी नगर जे आहे तिथे पोहोचलोत। मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना, तो रस्ता प्रसिद्ध आहे कलिंगड विक्रेत्यांसाठी। म्हणजे अगदी तुम्ही जरा पुढे आलात पिंगुळीच्या की जे कलिंगड बिबवणे येथे कलिंगडाची जी दुकानं सुरू होतात, आता हे बिबवणे आलंच बघा, इथून जी कलिंगडाची दुकानं सुरू होतात ना, ती अगदी झारापर्यंत तुम्ही बघता भरपूर दुकानं आहेत। सो जर कोण कलिंगड प्रेमी असेल तर त्यांनी हे नोट करावं की या प्रवासादरम्यान विशेषतः कुडाळमध्ये आल्यावर या पट्ट्यामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणात कलिंगड जी आहेत त्याची दुकानं जी आहेत ती मिळतील, तिथे तुम्ही कलिंगड खरेदी करू शकता। आणि इथून एक्झिट म्हणजे तुम्हाला माणगावचं दत्त मंदिर किंवा आडिलीला जायचं असेल तर पुढून काही एक्झिट आहेत तेही मी दाखवेन। आता इथून बघा, हे बिबवणेच चालू आहे अजून, आणि इथे तुम्ही बघताय भरपूर प्रमाणात कलिंगड विक्रेते आहेत। डाव्या हाताला अगदी उजव्या हाताला दोन्ही साईडला तुम्हाला दिसत आहेत। आणि इथला रस्ता, हे एक मी तुम्हाला रिव्ह्यू देईन की तुलनेत पूर्ण सिंधुदुर्गामध्ये, तसं मला कणकवलीजवळ पण खूप छान वाटलेला, तसं इथेही छान आहे। इथे फार नॉर्मली ह्या रस्त्यावर थोडं खालीवर झाल्यासारखं वाटतं, पण या भागात रस्ता मला चांगला वाटतोय। हे बघा, इथेही अजून कलिंगड विक्रेते आहेत। आणि आपण आता जांभरमाळा जो भाग आहे त्याच्या जवळ पोचलोत। मगाशी मी उल्लेख केलेला की हा प्रवास आता मोठा प्रवास राहिला नाही आहे, पटापट गावं येतात आणि खूप लवकर आपला सुखद असा प्रवास होतो। इथे काही हॉटेल्स आहेत, दुपारच्या दरम्यान तुम्ही इथे असाल तर हा जांभरमाळा भाग आला आहे आणि इथून ओव्हरब्रिज असेल, खाली तुम्ही जांभरमाळासाठी जाऊ शकता। इथे कारगिल एक हॉटेल, प्रसिद्ध हॉटेल आहे, आणि इथे 2 मोठे एक्झिट आहेत। एक वेंगुर्ला एक्झिट आहे, पुढे सावंतवाडी एक्झिट पण आहे, आणि अगदी पुढे गेल्यावर रेडी एक्झिट आहे। सो हे जे, आणि झाराप पत्रादेवी जो जुना आमचा हायवे आहे त्या हायवेवर हे एक्झिट आहेत, 0 पॉईंटपासून सुरू होतात। तुम्ही जर पर्यटनासाठी सिंधुदुर्गात येत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील। पहिला एक्झिट सावंतवाडीचा, नंतर वेंगुर्ला, आणि नंतर पुढे अगदी पुढे गेल्यावर मग रेडी एक्झिट मिळेल। सो आत्ता आपण आलो मित्रांनो झाराप गावामध्ये। झाराप या गावामध्ये जे झाराप पत्रादेवी जुना जो हायवे, आणि इथून तुम्हाला 2 मेजर रोड मिळतील। एक आहे साळगाव माणगाव रोड जो माझ्या डावीकडे दिसतो आहे, आणि उजवीकडे तुम्ही इथून आडेली मार्गे वेंगुर्ला कनेक्ट होऊ शकता।
जर तुम्हाला आडेली किंवा झाराप रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर तो आतला रोड तुम्ही प्रेफर करू शकता आणि तिथून आडेली भंडारवाडी मार्गे, आडेली कुटवळ मार्गे तुम्ही बाहेर पडू शकता आडेली तिठ्यावर आणि तिथून मग तुम्ही वेंगुर्ल्याला जाऊ शकता. पर्यटन क्षेत्र पण बरीच आहेत. माणगावला तुम्ही दत्त मंदिर आहे, माणगाव खोरं अतिशय सुंदर आहे, काहीतरी भेट द्या. इथे फार बघण्यासारखा परिसर आहे आणि निसर्ग आहे, त्यामुळे पर्यटनदृष्ट्या तो भागही खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आता आपण 0 पॉईंटच्या जवळ आलोत. इथून 0 पॉईंट फार जवळ आहे. 0 पॉईंट यासाठी कारण पूर्वी कनेक्ट नव्हता हा रोड, म्हणजे सावंतवाडी रोड होता त्यावेळी जुना. नंतर झाला झाराप पत्रादेवी एक्सप्रेस हायवे. त्यावेळी हा मुंबई गोवा हायवे नव्हता, मुंबई गोवा हायवे होता, सॉरी, चौपदरीकरण झालेलं नव्हतं. सो चौपदरीकरण ह्याच्या नंतर झालं आणि आम्ही याला सावंतवाडी तिठा पण म्हणतो, कारण इथून एक रस्ता सावंतवाडीकडे जातो. सो बऱ्याच गोष्टी इथे थोडं इथे मात्र तुम्ही स्पीड कमी करावा. ह्याने बघा कशी ओव्हरटेक केली. याला जायचं आहे सावंतवाडीला, पण माझ्या कशा पद्धतीने उजव्या बाजूने त्याने ओव्हरटेक केली ते थोडं घातक आहे. सो इथे बघा हा सरळ रोड जातो. आता हा आपण झाराप पत्रादेवी जुना जो आमचा एक्सप्रेस हायवे होता त्याच्यावर आहोत आणि आपण चाललोत पणजीकडे. अर्थात मी पणजीपर्यंत प्रवास नाही करत आहे, मी वेंगुर्ला एक्झिट घेईन. आता 0 पॉईंटला वेंगुर्ला एक्झिट आहे आराध्य सिनेमाकडे. इथे बऱ्याच नवीन गोष्टी पण झाल्यात आणि त्या तुम्हाला थोड्याशा आश्चर्यकारक पण असतील, कारण सिनेमासारखी फॅसिलिटी हॉटेल 0 पॉईंटवर झालं आहे. सो मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात वेंगुर्ला एक्झिट घेऊ. अर्थात ती केवळ वेंगुर्ला एक्झिटच म्हणता येणार नाही, तर तुम्हाला नेमळ्याला जायचं असेल, तळवडेला जायचं असेल तरी तुम्ही ती एक्झिट घेऊ शकता. इवन तुम्हाला हुडवड्याला जायचं असेल तर तिकडे जायलासुद्धा हाच रस्ता जवळचा पडेल, नेमळे तळवडे मार्गे हुडावडे. किंवा तुम्हाला वेंगुर्ल्याला जायचं असेल किंवा तुम्हाला मळगावला जायचं असेल तरी तुम्ही इथून एक्झिट घेऊ शकता. अर्थात मळगाव इथून लांब पडेल, मळगावसाठी पुढचा एक्झिट घेतलेला चांगला यापेक्षा. सो हा आहे आराध्य सिनेमा आणि इथे हॉटेल पण आहे, अगदी 0 पॉईंटलाच आहे. सो जर तुम्हाला हॉटेलिंग करायचं आहे आणि सिनेमा बघायचा असेल, आणि विशेषतः कुडाळ आणि वेंगुर्ल्यातल्या लोकांसाठी तर फारच छान असं हे स्थळ तयार झालं आहे असं म्हणेन मी. पर्यटन स्थळच म्हणता येईल, कारण बरीच लोक फिरायला म्हणून येतात, एखादा सिनेमा बघतात, जेवण करतात आणि निघतात. सो आता आपण छोटासा रस्ता आहे पण चांगला गेला आहे आता. म्हणजे काही दिवसांपूर्वी मी आलेलो त्यावेळी खूपच खराब रस्ता होता, वर्ष झालं असेल तरी, पण आता चांगला रस्ता आहे. तुम्ही डावीकडे बघताय सावंतवाडीकडे चालला आहे रोड आकेरी मार्गे, आणि उजवीकडे इथे जरा पटकन गाडी येते, ही बघा मोटरसायकल. सो असं पटकन होतं, गाड्या येतात, त्यामुळे हळू हॉर्न मारत तुम्हाला इथून वेंगुर्ल्याकडे वळायचं आहे. आता आपण चाललो वेंगुर्ल्याकडे. आणि मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच थांबवेन. एक्झिट घेतली आपण वेंगुर्ल्यासाठी. प्राचीन ब्रिटिश काळातलं एक ब्रिज तुम्हाला समोर दिसेल छोटंसं, आणि त्यानंतर हा ब्लॉग मी थांबवतोय. हे बघा हे ब्रिज. सो मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग मला सांगायला विसरू नका आणि हा ब्लॉग शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.